शेतकरी बांधवांना नमस्कार. मी सतीश राठोड, नेटाफिम ठिबक पुणे आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण आहे शेवरी गावचे माननीय सरपंच श्री प्रवीण मोरे साहेब यांच्या डाळिंब या बागेमध्ये. मोरे साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये नेटाफिमचं ठिबक वापरलेलं आहे आणि ठिबकच्या माध्यमातून ते डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेत आहेत. तर आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांनी कशा प्रकारे नेटाफिमच्या ठिबकवरती अन्नद्रव्य आणि पाण्याचे नियोजन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मोरे साहेब नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला अल्प परिचय आमच्या एकदा शेतकऱ्यांना करून द्या. मी प्रवीण गोरख मोरे, राहणार शेवरे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी शेवरे गावचा सरपंच आहे आणि माझी 6 एकर शेती आहे. तर 6 एकर शेतीला मी पूर्णपणे नेटाफिमची ड्रीप वापरलेली आहे. अगदी वाल, एंड कॅप, जॉईनर हे सगळं म्हणजे अदर कंपनीचं कुठल्याही वापरलेलं नाही. आणि विशेष म्हणजे मी पीसी ड्रीप वापरलेली आहे. पीसी ड्रिपचं वापरलेलं त्याचा फायदा काय आहे, तर जे वरच्या कडेला पाणी पडतंय तेच खालच्या कडेला पडतंय. त्याच्यामुळं प्रत्येक झाडाला समान औषध जातं. या ड्रिप मधनं सोडताना सर्व जागेला समान औषध जाते. त्याच्यामुळे माझ्या झाडाची साईज, ही सटिंग वगैरे सगळी समान होती. त्याच्यामुळे अन्नद्रव्य ही मापातच प्रत्येक झाडाला म्हणजे मोजमाप करून जाते. आमचे मित्र सिलवंत साहेब होते, त्यांच्या मी दुकानी गेलो आणि त्यांना मी विचारलं, बाबा मला ड्रीप करायची, कुठली करू, काय करू. मग त्यांनी मला सांगितलं की असं असं आपल्या ड्रीपचं वैशिष्ट्य आहे, काय थोडं वापरून बघा. मग मी पहिल्यांदा एक अर्धा एकराला ड्रीप आणलं. मग अर्धा एकराला ड्रीप आणल्यानंतर मला त्याचा अनुभव आला. अनुभव आल्यानंतर माझं अर्धा एकरात 10 टन डाळिंब निघलं. कारण की प्रत्येक झाडाला फुल म्हणजे स्टोरेज होतं. त्याच्यामुळे माझं उत्पन्न वाढलं आणि मी पूर्ण सगळ्या 6 एकराला नेटाफिम ड्रीप केली. म्हणजे तुम्हाला नेटाफिम ड्रीप करायचीच होती आणि तो सहकार्य सुद्धा सिलवंत साहेबांनी भरपूर सहकार्य. आता आपण नेटाफिम ड्रीप केव्हापासून यूज करताय, आपण किती वर्ष? ह्या ड्रीपला एक 3 वर्ष झाली. आता ड्रीप तुम्ही बसवल्यापासून तुम्हाला याच्यामध्ये काही अडचणी आल्यात का, म्हणजे पाण्याचे वितरण, खताचे वितरण? नाही 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 नाही, काय सुद्धा आजपर्यंत तर काय सुद्धा अडचण आलेली नाही. कारण की माझं उत्पन्न आता सध्याच माझा जवळजवळ 2 एकरात पहिल्या वर्षीच झाड आहे. ते पहिल्या वर्षीच झाड कोणच म्हणणार नाही. आता ही जी काही तुमची पहिल्या वर्षीची बाग आहे, आता ह्याच्या माध्यमातून खताचं आणि पाण्याचे नियोजन तुम्ही करता. हो करतो. त्यामुळे तुम्हाला मजुरी खर्चामध्ये असेल किंवा पाण्याची बचत असेल, विजेची बचत असेल, ह्याबद्दल काय तुम्हाला अनुभव आला? अनुभव म्हणजे लोकलच्या ड्रिप मी बघितलं, म्हणजे शेजाऱ्यांच्या बघितल्या. बळबळ कुणीकडे पाणी कसं पडतं, ह्याचं पाणी वायपट अजिबात सुद्धा जात नाही. त्याच्यामुळे पाण्याची बचत, विजेची बचत, सगळीच बचत होते ना, आणि मजुरीची सुद्धा तुम्ही त्याच्यात बचत झाली. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता ही बाग तुमच्या बघतोय चांगली क्वालिटी, फळाची गुणवत्ता चांगली आहे, तर खते दिल्यामुळे एकंदरीत हे बागेमध्ये तुम्हाला काय बदल दिसतोय? बागेमध्ये बदल म्हणजे माझं कुठंच असे म्हणजे झाड असं माग मोहर वाटत नाही. कारण की जे पहिल्याकडचं झाड आहे तेच शेवटच्या कडचं झाड आहे. त्याच्यामुळे बदलचा विषय काय म्हणजे अन्नद्रव्य आणि पाण्याचे समान जाते, समान आहे. त्याच्यामुळे वितरण समान आहे. त्यामुळे वाढ सारखी आहे, फळाची एकसारखी साईज आहे. बघा तुम्ही एक तर फळ पाठीमाग म्हणजे असं माग मोहर वाटतंय. बरोबर आहे, साईज सगळीकडे सेम आहे. शेतकऱ्यांना आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नेटाफिम ठिबक बद्दल काय संदेश द्याल? मी शेतकऱ्यांना एवढाच संदेश देईन की ड्रीप करताना 100% नेटाफिमच निवडावी. एवढंच माझं शेतकरी बांधवांना विनंती आहे. उत्पन्न वाढते, नेटाफिम हे नंबर 1 आहे आणि नंबर 1च राहणार.